भावेश स्पोर्ट्स या नावाने हा संघ खेळतोय आणि भावेश गायकर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे. ते म्हणजेच वाकलन या टीमला ही सुवर्ण संधी. भाणाशेठ गायकर साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. वाकलन या टीमचे पुरस्कर्ते आणि त्यांच्या नावाने आज वाकलन संघ खेळणार आहे. भावेश स्पोर्ट्स, जीजी स्पोर्ट्स वाकलन. चला आपण सामना सुरू करूया. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि त्यांना फाईट करेल जरीमरी तिसगाव. या दोन संघांमध्ये हा सामना. स्ट्रायकिंगला फलंदाज ऋषभ गायकवाड. गेम ऑन. ऑन साईडला खेळतात, डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. ऋषी भोईर येत आहेत आणि चेंडूने हुलकावणी दिलेली आहे सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. सो मच. धावसंख्या आहे धावफलकावरती 4. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. जीत भोईर. खराब फिल्डिंग हे चित्र आपण फार कमी पाहत असतो ऋषीकडून. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग. ऋषी येत आहे चेंडूवरती आणि हा झेल पकडलेला आहे मिड विकेट सीमा रेषेवरती. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन लागतोय. पहिला धक्का 4 या धावसंख्येवरती. ऋषभ गायकवाड बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच. ऋषी भोईरने हा झेल पकडलेला आहे आणि पहिला धक्का लागलाय तो म्हणजे जरीमरी तिसगाव या टीमला 4 या धावसंख्येवरती. न्यू बॅट्समन सागर गायकवाड येत आहेत, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. जरीमरी तिसगाव टीमची रन मशीन, सिक्सर किंग सागर गायकवाड येत आहेत. जीत स्वीप करण्याचा प्रयत्न. फिल्डर डीप मध्ये नाही येत. 30 सर्कल मधून फिल्डर येत आहे चेंडूवरती. उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतलाय. 2 धावा कंप्लीट. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या 2ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 6 धावा धावफलकावरती आहेत. बघा वाकलन संघाचा 12 मॅन नाहीये, त्यामुळे वाकलन संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे नियम आहेत आणि ते नियम लागू आहेत या स्पर्धेसाठी, कारण की त्यांच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा सुरू आहे. स्वीप करतायत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार सापाड चषकाचं हे आयोजन आपण पाहतोय. पिंटेशेठ पाटील आणि अधिक पाटील A1 जोडी आहे. तसेच कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. ऑन साइडला फटका छान आहे, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका. षट सापाड चषक सुरू आहे आणि सापाड चषकाचे मॅनेजमेंट गुरु आमचे विघ्नेश मडवी आहेत. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. खऱ्या अर्थाने पिंटेशेठ पाटील अधिक पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेची जिम्मेदारी जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. क्या बात आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा उत्तुंग षटकार सागर गायकवाडच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे तिसगाव टीमची 22. थँक्यू सो मच. बघा, ज्या 2 धावा पेनल्टीच्या आहेत, जेव्हा इनिंग संपेल तेव्हा त्या 2 धावा ऍड करू आम्ही स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या आहे 22 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये यावेळेस चेंडू चांगला आहे, स्विंग एन मिस. आलाय हा डॉट बॉल. निशांत अपकमिंग टॅलेंट आहे. निशांतने पहिला चेंडू डॉट टाकलाय. 22 धाव बनवलेत पहिल्या षटकामध्ये. सागर गायकवाड रन मशीन, जरीमरी तिसगाव या टीमची. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. पिकअप स्ट्रोक आपण पाहतो. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित उमेश भोईर. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. सापाड चषक दिवस क्रमांक हा दुसरा आणि सामना क्रमांक 3 सुरू आहे. पिंटेशेठ पाटील अधिक पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की वैशिष्ट्य या स्पर्धेचं की 15 सायकल आहेत. समालोचक पंच 12 मॅन यांचा विचार त्यांनी केलेला आहे. याही वर्षी स्विच हिट इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. धन 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 करत सीमा पार. चौकार. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. मागच्या वर्षी कूलर होत्या, या वर्षी स्पोर्ट्स सायकल आहेत आणि पुढच्या वर्षी धमाका मोठा असणार आहे. पिंटेशेठ पाटील अधिक पाटील विघ्नेश मडवी असतील, कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड संघ असेल यांच्या माध्यमातून सापाड चषक. शफल झाले, क्रॉस लाईनने खेळतायत, हुक करतायत. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. थँक्यू सो मच. चौफेर फटकेबाजी मिस्टर 360 सागर गायकवाडला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 26 धावांवरती नाबाद खेळतोय.
संघाची धावसंख्या आहे 31 आणि 31 धावांमध्ये सिंहाचा वाटा आहे सागर गायकवाडचा. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोरोन हा चेंडू त्याला देखील पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, सलग आलाय. हा तिसरा चौकार. सागर गायकवाड ऑन फायर. थँक्यू सो मच. वाकलन विपक्ष तिसगाव हा सामना सुरू आहे. तिसगाव टीमने टॉस जिंकला होता, बॅटिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय आम्ही का घेतलाय याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय. तिसगाव संघ 35 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. अपील अपील अवनी अपील उचलून धरले पंचांनी. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदल लागतोय. हा दुसरा धक्का. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. टाळ्या होऊन जाऊ द्या सागरसाठी, ज्याने बनवल्या 30 धावा या मॅच मध्ये. सो मच. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35 धावा. या स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय वरुण यस पाटील साहेबांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकलं. खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये वरुण यस पाटील साहेबांची उपस्थिती होती उद्घाटन सोहळ्यासाठी. त्यानंतर कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय जयवंत भोईर साहेब देखील होते आणि त्या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा संपन्न केला. आणि शिवा आणि मल्हार बैलाच्या मालकीन रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून मागच्या वर्षी नक्कीच पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देखील मिळालं होतं आणि याही वर्षी त्यांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. गोलंदाज आहेत या तिसऱ्या षटकामध्ये ऋषी भोईर. ऑन साइडला पुल करतायत. एलिव्हेशन नाहीये डीप मध्ये. फिल्डर सहज सोपा झेल घेण्याचा प्रयत्न, लेझी अप्रोच आपण पाहिला फिल्डरचा. आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला. एका चेंडूवरती तुम्हाला 2-2 जीवनदान अधिक पाटील मिळू शकत नाहीयेत. झेल सोडला आणि त्यानंतर कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये, तालमेल झाला नाहीये आणि त्यामुळेच फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. तन्मय बॅक टू द पवेलियन. सामना असेल पिसवली विपक्ष गोलवली ए या 2 टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये असणार आहे. चला विनंती असेल पिसवली आणि गोलवली ए इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच टॉस केला जाईल.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टायमिंग आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय. वाकलन टीम कडून चुका चुका आणि चुका आपण पाहतोय. आश्चर्यचकित आहे. वाकलन टीम कडून देखील झेल सोडले जात आहेत. आतापर्यंत या मॅच मध्ये नक्कीच 2 झेल सोडलेले आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 38 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. ऋषी गोलंदाजी खूप चांगली करतायत, परंतु फिल्डर त्यांना साथ देत नाहीयेत. या चुका टाळाव्या लागतील. भानाशेठ गायकर साहेबांचा संघ आहे. भावेश 11, जीजी स्पोर्ट्स वाकलन, सुप्रसिद्ध उद्योजक गोल्डन मॅन भानाशेठ आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते आणि लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिलाय. अतिरिक्त वळण घेतल्या चेंडूने, तेच पाहिलं पंचाने आणि दंडित केलेलं आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. चला पिसवली संघ आणि गोलवली ए संघ आपण टॉससाठी या पुढील सामना असेल या दोन संघांमध्ये. यावेळेस ऑन साइडला बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन, सीमा पार षटकार. थँक्यू सो मच. षटकार लगावलाय फलंदाज मेहुल गायकवाडने. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ करतात. डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग मिड विकेटला. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 46 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली होती जरीमरी तिसगाव या टीमने. अनेक धाडसी निर्णय घेतला होता. तो निर्णय सार्थक ठरवलाय. आतापर्यंत चांगली बॅटिंग. ऋषी पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिलाय. आलाय हा डॉट बॉल. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे ऋषी भोईर मध्ये. आणि काय गोलंदाजी होतीये या षटकामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. भेदक मारा करतायत गोलंदाज ऋषी भोईर. वाकलन संघ इन ऍक्शन मध्ये आहे. खऱ्या अर्थाने केतन मात्रे ISPL मध्ये खेळणार आहे, त्यामुळे ही स्पर्धा तो खेळू शकत नाहीये. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघा रिव्ह्यू नाहीये व्हाईट बॉल साठी. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 47 धावा 47. धावसंख्या आहे 47. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47. 47 बनवल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये. रिव्ह्यू फक्त बीमर साठी आहे आणि फक्त बीमर साठी रिव्ह्यू आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47. 47 बनवल्यात. चला पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे. विनंती असेल यापुढच्या दोन्ही संघांना की आपण टॉससाठी या. आपला फोटोशूट देखील केला जाईल. दोन्ही कॅप्टन पिसवली आणि गोलवली ए या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल.
नक्कीच भावेश गायकर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी आता मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. फिंगर रोल केले होते. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी करतायत. सुरुवात खूप चांगली केली आहे गोलंदाज निशानने याही षटकामध्ये. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या 47 आहे. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. सेकंड स्पेलमध्ये आलाय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे 4थं षटक घेऊन गोलंदाज निशांत. वेगवान चेंडू, मिस टायमिंग आहे. कॉट अँड बॉलची संधी. निशानने अप्रतिम झेल पकडलाय. कॉट अँड बॉल. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. लागतोय अजून एक धक्का. फलंदाज मेहुल गायकवाड बॅक टू द पवेलियन. महेश गायकवाड येत आहेत बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती. गोलंदाजी खूप चांगली होते निशांच्या माध्यमातून या षटकामध्ये. लोअर फुल टॉस चेंडू. अपील करतायत आणि अपील फेटाळली आहे. एकच धाव मिळते या चेंडूवरती. पंचांचा इशारा येतोय. बॅट कट आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. धावसंख्येला अंकुश नक्कीच आपण पाहू शकाल लावलं जातं या षटकामध्ये, कारण की ज्याप्रमाणे सुरुवात केली होती या मॅचमध्ये 47 धावा 3 षटकांमध्ये बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा येत नाही आहेत. बघा, टाइम मॅनेजमेंट फार महत्त्वाचा आहे. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ आहे. बघा, यानंतर आजच्या दिवसामध्ये आम्हाला 6 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामधील 3 सामने होतील 5-5 षटकांचे आणि 3 सामने होतील 4-4 षटकांचे. फुलटॉस चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. डायरेक्ट हिट आणि यस फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. जरी मरी तिसगाव या टीमची. महेश गायकवाड बॅक टू द पवेलियन. पाच फलंदाज बाद झालेत 48 या धावसंख्येवरती. न्यू बॅट्समन गौरव येत आहेत. चांगली गोलंदाजी निशान करतायत. या षटकामध्ये धावा येत नाही आहेत. त्याचं कारण गोलंदाजी खूप चांगली होतीये या मॅचमध्ये. निशानच्या माध्यमातून या षटकामध्ये आतापर्यंत विकेट टेकिंग गोलंदाजी, डॉट बॉलचं सातत्य ठेवतोय या षटकामध्ये निशांत. पुन्हा एकदा फिंगर रोल केलेत. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी. कमबॅक करणारे षटक आहे वाकलन टीमसाठी. 5 चेंडू फेकलेत या षटकामध्ये. अवघी एकच धाव आली आहे आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे निशानने. एकूण 2 विकेट गेलेत. 1 रनआउट आहे आणि 1 कॉट इन बॉल. खूप चांगला झेल फॉलो थ्रू मध्ये पकडला होता निशानने. धावसंख्या 48. वाकलन संघ इन ॲक्शनमध्ये आहे. जेव्हा वाकलन संघ असेल
वडवली बी संघ असेल, वाडेकर संघ असेल, तेव्हा तेव्हा नक्कीच ऑनलाईन व्ह्युअर्सची संख्या वाढत असते आणि ते चित्र आपण पाहतो याही मॅचमध्ये मिळते नक्कीच. अंतिम चेंडूवरती एक धाव आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 49 धावा. अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलेलं आहे निशानने आणि या मॅचमध्ये भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमला निशानने कमबॅक करून दिलंय. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये कालचा पहिला दिवस होता आणि कालच्या दिवसामध्ये 40,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतला. आज देखील जी व्ह्युअर्सची संख्या आहे ती देखील दुपटीने वाढेल यातील मात्र शंका नाही आहे. कारण की सापाट चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. उमेश येत आहेत या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या आहे 49. गौरव ऑन स्ट्राईक. फुलटॉस चेंडू फायदा घेऊ शकला नाहीये. ऑन साइडला फ्लिक केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये ऋषी भोईर. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. जरी मरी तिसगाव. किरण मात्रे इन ऍक्शन मध्ये आहेत. त्यांची देखील काही महिन्यानंतर सेकंड इनिंग देखील सुरू होणार आहे. त्यांना आपण त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. उमेश बॅटची कडा फिंगर अप. सुरेख झेल पकडला जीत भोईरने यशच्या पाठीमागे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन सौरभ गायकवाड. बॅक टू द पवेलियन. मच विपुल गायकवाड येत आहेत. सुरुवात खूप चांगली झाली होती. 2 षटकांमध्ये 35 बनवल्या होत्या. एकच फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेलेले आहेत. सागर गायकवाडची गोल्डन विकेट मिळवली. त्यानंतर कोणताही फलंदाज नक्कीच खेळपट्टीवरती जिम्मेदारीने खेळ करू शकला नाहीये. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आपण पाहिलाय. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 50 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये होत्या 47. अंतिम षटक सुरू आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये तिसगाव संघाला. कारण की धावा येत नाहीयेत. त्याचं कारण निशांत आणि उमेशने चांगली गोलंदाजी केली आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं बदन विपुल. बॅक टू द पवेलियन.
3 षटकांमध्ये 47 बनवल्या होत्या, त्यानंतर 10 चेंडूंमध्ये अवघ्या 3 बनवल्यात. फुल टॉस चेंडू फायदा घेऊ शकला नाहीये. ऑन साइडला लॉंग ऑनला किरण म्हात्रे आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, तिसरे पंच आपण हाईट चेक करूया. फुल टॉस चेंडू होता, त्याला ऑनसाइडला खेळलेत. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केलेली आहे आणि आपण चेक करतोय. फेअर डिलिव्हरी आहे. एकच धाव असेल. चला नेक्स्ट मॅच पिसवली आणि गोलवली. टीम कॅप्टन टॉससाठी या. अंतिम चेंडू आहे. अपील आणि अपील उचलून धरले पंचांनी. काय घडलंय खऱ्या अर्थाने जतीन सर? यस, विकेट आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 51 आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या मॅचमध्ये जरीमरी तिसगाव या संघाने भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीम समोर निल्सन मडवी वेलकम, स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेमध्ये. आणि आपण टॉस करूया. या पुढील सामन्याचा सामना असेल पिसवली आणि गोलवली ए या दोन टीम मध्ये. निल्सन मडवी यांना देखील आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या भावी वाटचालीसाठी, कारण की सेकंड इनिंग त्यांची देखील सुरू होणार आहे. किरण दादा, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आता ते पावशेपाडा गावचे जावई होणार आहेत. एक्कावन्न धाव बनवलेत आणि 2 धावांची पेनल्टी आहे, ती म्हणजेच वाकलन टीमला. त्यामुळे आपण स्कोर कार्ड मध्ये त्या 2 धावा ऍड करतोय. धावसंख्या होईल 53 आणि 54 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीम समोर. चला टॉस साठी या. पिसवलीचे कॅप्टन टॉस साठी या. आपण गोलवलीचे संघनायक इथे उपस्थित आहेत. पिसवलीचे कॅप्टन टॉस साठी या. या दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मी नामवंत खेळाडू सापाडचे निल्सनची मडवी आणि उद्योगपती भानाशेठ गायकर या आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन, आपण या. अशोक दादा पाटील या. आपल्या उपस्थितीत टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. गोळवली आणि पिसवली मध्ये नेक्स्ट मॅच आहे. भानाशेठ गायकर आपण या.
उद्योगपती आणि ज्यांनी आज या वाकण संघाला पुरस्कृत केलेलं आहे. आपण दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीत टॉस करणार आहोत. कॉल असेल गोळवलीच्या कॅप्टनचा. टेल इज द कॉल. हेड इट इज. टॉस जिंकलाय तो पिसोलीच्या कॅप्टनने. फक्त आपला डिसिजन सांगा कारण मॅचला एका बाजूने सुरुवात होईल. फिल्डिंग तुम्ही करणार आहात. पिसोलीने टॉस जिंकल्यात. मान्यवरांचा आभार. पुन्हा एकदा आपण मंचाची शोभा वाढवा. नेक्स्ट मॅच मध्ये आपण गोळवली आणि पिसोली या दोन्ही संघांना पाहणार आहोत. पिसोलीने टॉस जिंकला. फिल्डिंग ते करणार आहेत. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स ऑन गोइंग मॅच दिशेने. थँक्यू. थँक्यू सो मच. करणजी काळन सरांचा आवाज आपण ऐकतोय. अत्यंत टॅलेंटेड समालोचक आहेत. 54 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. ऋषभ गायकवाड गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन ऋषी भोईर आहेत. ऋषी भोईर आणि जीत भोईर ही जोडी. भावेशजी गायकर साहेब यांच्याकडून पारितोषिक आलेले आहे. 3 लागोपाठचे षटकार जर वाकणच्या बॅटर्सने लगावले तर 1000 आणि 3 चौकार लगावले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग आहे आणि सॉफ्ट डिसमिसल. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. ऋषी भोईर बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता ऋषी भोईर यांचा. जागा देखील बनवली होती स्ट्रोकसाठी. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक आणि सुंदर झेल पकडला नक्कीच डीप मध्ये सोनूने आणि विकेट मिळवली पहिल्या चेंडूवरती ऋषी भोईरची ऋषभ गायकवाडने. कारण की 54 धावा डिफेंड करायच्या आहेत. भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीम समोर 54 धावांचं लक्ष्य आहे. फिंगर रोल केले होते. खूप लवकर लाईन रीड केली आहे आणि पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर या इनिंग मधील हा पहिला षटकार येतोय प्रीतच्या बॅटमधून. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. 54 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. खऱ्या अर्थाने आजचा हा दुसरा दिवस. ऑन साइडला खेळतायत. गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये आणि सुरुवात खूप चांगली झाली आहे. जरी एक विकेट गेला असेल तरी देखील 8 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळतात. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. संख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती
इन डबल फिगर मध्ये 12. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे वाकलन संघाने. फुल टॉस त्याला देखील पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चुकीला माफी नाहीये. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. फ्लॅट स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. काय बॅटिंग सुरू आहे. प्रीत अपकमिंग टॅलेंट वाकलन. वाकलन म्हटलं तर केतन म्हात्रे, वाकलनची आणबान शान, कल्याण डोंबिवलीचा अभिमान केतन म्हात्रे. बॅटच्या आतली कडा आहे. प्लेड ऑन. फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन लागतोय. हा दुसरा धक्का. प्रीत बॅक टू द पविलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल दोन्ही संघांना, खास करून तिसगाव टीमला ही सूचना असेल. धावसंख्या आपण पाहू शकाल 18 आहे. 24 चेंडू अजूनही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नक्की सौरभ गायकवाड येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. 30 सर्कल मध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग. येत्या डॉट बॉल. धावसंख्या आहे 18. 36 धावा अजूनही बनवायचे. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जीत भोईर ऑन स्ट्राइक. क्या बात है. स्ट्रेट डाउन द ग्राउंड हा फटका. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय जीतच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, त्याचं नाव आहे जीत भोईर आणि चौकार येतोय जीतच्या बॅटमधून. धावसंख्या 22. या पुढच्या सामन्यामध्ये पिसवली टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. पाठवलाय लॉंग ऑफ. सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे. माइटी इट ह्यूज. मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. सो मच. धावसंख्या आपण पाहू शकाल 28 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 90 षटकार आणि 90 चौकार झालेले आहेत या सापाड चषकामध्ये. बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून खेळतात. पंच करतायत. पाठवलाय
स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. चौकार. मच. चला पिसवली संघ आणि गोलवली संघ आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. दोन्ही संघांना ही सूचना असेल. धावसंख्या आहे 32. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. तिसगाव संघ देखील जेव्हा बॅटिंग करत होता 2 षटकांमध्ये 35 बनवल्या होत्या. फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. फ्लॅट स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. वाकलन गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे या मॅच मध्ये. वाकलन संघाच्या माध्यमातून तिसगाव या टीमला धावसंख्या आहे 38. 16ची गरज आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला आले. अपिश खेळतायत. अप्पर कट पाठवलाय. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42. 42. जिंकण्यासाठी 12ची गरज. थँक्यू सो मच. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा बनवायचे आहेत 12. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सागर गायकवाड येत आहेत. 18 चेंडू 12ची गरज. समीकरण सोपं झालेलं आहे. भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीम समोर सॉफ्ट हँड खेळताय. सेन्सिबल बॅटिंग करतोय फलंदाज शनी. कारण की शनीला माहिती आहे स्ट्राईक जीतला द्यायचे आहे, त्यामुळे सिंगल आली आहे या चेंडूवरती. चित भोईर खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 24 वरती तो बॅटिंग करतोय. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 11ची गरज आहे. समीकरण सोपं झालेलं आहे. ऑन साइडला पुल करतायत आणि चेंडूला केलाय गुल. सीमा पार षटकार. थँक्यू सो मच. षटकार येतोय. पाच धावांची गरज आहे या मॅच मध्ये. फुल टॉस. फक्त दिशा दिली आहे. स्वीप करतायत. कोणताही फिल्डर नाहीये. ते क्षेत्र निवडलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. स्कोर लेवल. आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे. षटकार येतोय जीत भोईरच्या बॅट मधून आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघाने सापाड चषकामधील हा पहिला विजय मिळवलेला आहे. अभिनंदन. वाकलन संघाचं लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा
मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे जीत भोईर, ज्याने बनवल्या या मॅच मध्ये नाबाद 40 धावा आणि 1 विकेट देखील घेतलाय. नक्कीच मॅन ऑफ द मॅच आय थिंक डेडिकेट करतायत प्रीतला, ज्या प्रीतने बॅटिंग खूप चांगली केली. सुरुवात जी हवी होती ती सुरुवात करून दिली. चला पिसवली टीम फिल्डिंग लावून घ्या आपण. जास्त वेळ आपण घेऊ नका. पिसवली टीम फिल्डिंग लावून घ्या आपण. अभिनंदन वाकलन टीमचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने जीत होते. त्यांनी ही